नमस्कार. पी डी हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत इन्फेक्शन कंट्रोल. इन्फेक्शन कंट्रोल म्हणजेच काय? तर संसर्गजन्य रोगांपासून रोकथाम करण्याकरता जे डिसिप्लिन हवं किंवा साथीचे रोग, अन्य हेल्थकेअरशी संबंधित रोग नियंत्रण करण्याकरता एक जी योजना किंवा प्रणाली, नियंत्रण क्षमता असते किंवा ते कंट्रोल केलं जातं, त्यालाच म्हणतात इन्फेक्शन कंट्रोल. म्हणजे संसर्गापासून रोकथाम केली जाते. आता आपण बघूया हॉस्पिटलमध्ये इन्फेक्शन कसं पसरतं. तर आता हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन HAI म्हणजेच पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यापासून 48 ते 72 तासांमध्ये त्याला हवेमार्फत जो बॅक्टेरिया असतो त्यामुळे जो संसर्ग होतो किंवा इन्फेक्शन होतं. तर आता आपण चित्रात दाखवल्याप्रमाणे इन्फेक्शन होतं. तर तर तो 48 तासांपेक्षा जर जास्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन थांबलेला आहे आणि त्याला संसर्ग होतो, त्याला म्हणतात हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन, हॉस्पिटलमध्ये झालेले इन्फेक्शन्स. तर हॉस्पिटलमध्ये झालेले इन्फेक्शन्स आता हे कसे असतात, म्हणजे याचा प्रकार काय काय असतो. हे व्यक्ती टू व्यक्ती असतात किंवा ते कपड्यांमुळे होतात. व्हिजिटर्स जे बघायला येतात पेशंटना त्याच्यामुळे संसर्ग होऊ शकतो. स्टाफ जो सेवा द्यायला येतो पेशंटला त्याच्यामुळे होऊ शकतो. हवा, पाणी यामुळे देखील पेशंटला याचा संसर्ग होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतं. आता हे इन्फेक्शन झाल्यामुळे त्या पेशंटवर काय काय परिणाम होऊ शकतात. तर त्या पेशंटला त्रास होऊ शकतो, अपंगत्व येऊ शकतं, त्याला मृत्यू येऊ शकतो किंवा हे सगळं घडल्यामुळे त्याची जास्त केअर घ्यावी लागते, अति काळजी करावी लागते. पेशंटचा त्यामुळे हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी वाढतो आणि त्यानुसार पेशंटची ट्रीटमेंटही वाढते आणि त्याचा खर्च वाढतो. तर म्हणूनच आपली ही नैतिक जबाबदारी आहे इन्फेक्शन प्रिव्हेंट करणं, म्हणजे इन्फेक्शनचं कंट्रोल करणं. त्यासाठी आपल्याकडे झिरो टॉलरन्स प्रोग्राम आहे. तर आपली ही जबाबदारी आहे की आपण इन्फेक्शन कंट्रोल केलं पाहिजे. आता याच्यावर उपाययोजना हॉस्पिटल काय राबवतं ते आपण बघूया. आपले काय काय प्लॅन्स आहेत. तर आपलं वार्षिक हेल्थ चेकअप होतं स्टाफसाठी, ॲन्युअल हेल्थ चेकअप स्टाफसाठी होतं. आपल्याकडे इन्फेक्शन कंट्रोल कमिटी आहे ज्याच्या हेड आहेत कॅमिला रॉड्रिक्स आणि त्यांच्यासोबत त्यांना असिस्ट करण्याकरता नर्सेस आहेत. तर या दर वेनसडेला म्हणजेच बुधवारी मीटिंग घेतात आणि त्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स डिस्कस केले जातात आणि त्यावर उपाययोजना आखल्या जातात. त्यानंतर रँडम टेस्टिंग केलं जातं कसंचं, अन्नाचं आणि पाण्याचं, की त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन आहे का, मग त्याच्यावर काय उपाययोजना. अँटीबायोटिक पॉलिसी म्हणजे इन्फेक्शनवर कुठल्या प्रकारचं अँटीबायोटिक वापरलं जावं, त्याचे परिणाम, दुष्परिणाम, त्याचा काही इफेक्ट होईल, तर ही अँटीबायोटिक पॉलिसी आपल्याकडे आहे. त्यानंतर त्या ह्युमन ॲक्वायर्ड इन्फेक्शन जे 48 तासापेक्षा जास्त पेशंट ॲडमिट झाल्यानंतर त्याला होणारं इन्फेक्शन जे असतं त्याचा शोध घेणं, त्यानंतर त्यावर काय ॲक्शन घेतली पाहिजे, त्याच्यावर रेमेडी मेजर्स काय असतील ते बघितले पाहिजेत. त्यानंतर जे काही कार्डिनल रूल्स असतात तर ते फॉलो केले पाहिजेत. तर आता हँडवॉश, तर आपण या चित्रात बघितल्याप्रमाणे हँडवॉशच्या 7 प्रोसिजर आहेत. आता हँडवॉश कसा करायचा हे या चित्रात सविस्तरपणे नमूद केलेलं आहे. तर आपण हँडवॉश करणं अतिशय गरजेचं आहे. 7 प्रकारे आपण याच्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत आणि त्यामुळे इन्फेक्शन कंट्रोल होण्यास मदत होते. त्यानंतर CSSD कंट्रोलनी देखील हे इन्फेक्शन कंट्रोल व्हायला मदत होते. म्हणजेच जे काही ते ऑटोक्लेविंगचा प्रोसेस करतात त्याच्यामुळे जे काही मटेरियल पेशंटला यूज होतं ते ऑटोक्लेविंग केलेलं असल्यामुळे ते इन्फेक्शन कंट्रोलनी प्रमाणित असतं.
त्यानंतर 5 मोमेंट्स ऑफ हँड हायजीन. म्हणजे कसं आहे की डॉक्टर किंवा नर्सेस एखादी पेशंटला प्रोसिजर करताना जे काही हँड हायजीन करतात, त्यावेळेला 5 असे प्रसंग असतात की त्यावेळेला डॉक्टरांना किंवा नर्सेसना हँड हायजीन करावं लागतं. म्हणजेच कसं, एखादी असेप्टिक प्रोसिजर म्हणजे उदाहरणार्थ ड्रेसिंग वगैरे करायची असेल, तर पेशंटला हात लावण्यापूर्वी हे हँड हायजीन केलं पाहिजे. त्यानंतर पेशंटला त्याच्या सराउंडिंग्जला हात लावण्यापूर्वी हँड हायजीन केलं पाहिजे. पेशंटला असेप्टिक प्रोसिजर करून झाली का मग हँड हायजीन केली पाहिजे. पेशंटच्या आजूबाजूच्या वस्तूंना शिवल्यानंतर पण हँड हायजीन केलं पाहिजे. तर अशा 5 प्रकारच्या पेशंटला टच केल्यापूर्वी किंवा टच केल्यानंतर हँड हायजीन केलं पाहिजे. त्यामुळे पेशंटला त्या हेल्थकेअर वर्करकडून कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन ट्रान्सफर होत नाही, इन्फेक्शन कंट्रोल होतं. तर असे 5 मोमेंट्स ऑफ हँड हायजीन आहेत, ते फॉलो करावेत. जसं आपणही आपले नातेवाईक म्हणून पेशंटला बघायला जातो, तेव्हा आपण देखील हात स्वच्छ केले पाहिजे. त्यामुळे पेशंटला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही. आता आपण बघणार आहोत इन्फेक्शन कंट्रोल ह्या पुढच्या सेगमेंटमुळे देखील आटोक्यात आणण्यास मदत होते. ते काय आहे? बायो मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे जैव वैद्यकीय जो टाकाऊ कचरा असतो, पदार्थ असतात, तर त्यांचं योग्य ते विलिनीकरण किंवा त्यांचं योग्य वर्गीकरण करून विल्हेवाट लावणं, ह्यालाच म्हणतात बायोमेडिकल वेस्ट. ज्याच्यामध्ये अशा प्रकारे प्रॉडक्ट्सचा समावेश असतो की जे डायग्नोसिस, ट्रीटमेंट, लसीकरण जेव्हा केलं जातं किंवा रिसर्च कार्यामधून, एखाद्या जैवपदार्थाच्या टेस्टिंगमधून किंवा हेल्थ कॅम्प्समधून निर्माण होतं. तर ह्या बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट कोण लावतं? BMC. आणि ते हॉस्पिटल्स 48 तासाच्या आतमध्ये हे सर्व BMW हे BMCला सुपूर्द करतात. आता हे BMW म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट याची विल्हेवाट कशी लावली जाते? तर BMCनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, गाईडलाईन्सनुसार त्या प्रकारच्या बॅगा वापरून ते पदार्थ त्याचे सेग्रिगेशन म्हणजेच वर्गीकरण केले जाते. आता समजा काळी बॅग असेल तर त्यात आपण काय घालतो? जनरल किचन वेस्ट वगैरे असतो. त्यानंतर ब्लू बॅगमध्ये काय युज्ड अँप्युल्स असतात, ब्रोकन नॅर्कोटिक अँप्युल्स असतात. तर आता ह्याची विल्हेवाट कशी लावली जाते? तर ऑटोक्लेव्ह केलं जातं, मायक्रोवेव्ह मध्ये ऑटोक्लेव्ह केलं जातं. आता तिथे लाल बॅग असेल तर लाल बॅगेमध्ये कुठल्या पदार्थांची विल्हेवाट लावली जाते? तर इन्फेक्टेड प्लास्टिक वेस्ट, जे कॉन्टॅमिनेटेड असतात, ज्याच्यामध्ये ब्लड असतं. तर अशा प्रकारे ड्रेसिंग, IV सेट्स, त्यानंतर राईल्स ट्यूब, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्टॅमिनेट झालेल्या ड्रेसिंग्ज असतात. तर ह्या सगळ्या लाल बॅगांमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावली जाते. कशी? ऑटोक्लेव्ह केलं जातं, मायक्रोवेव्ह केलं जातं किंवा केमिकल्सची ट्रीटमेंट केली जाते, त्याच्यावर केमिकलची रासायनिक प्रक्रिया केली जाते. आता ग्रीन बॅग. आता या ग्रीन बॅगमध्ये काय? सर्व नॉन इन्फेक्टेड वस्तू, म्हणजे त्यात प्लास्टिक, बॉटल्स, ऑइलचे टिन्स, न्यूजपेपर. तर हे आपण कोणाला सुपूर्द करतो? BMCला. आता प्लास्टिक कंटेनर्स असतात, त्याच्यामध्ये काय? यूज झालेल्या नीडल्स, काल्फिन्स, शार्प मटेरियल किंवा स्लाइड्स असतात काचेच्या. तर त्याचं विल्हेवाट लावली जाते. तर श्रेडिंग करतात. श्रेडिंग म्हणजेच काय? त्याचे तुकडे केले जातात. आता येलो बॅगमध्ये काय असतात? तुम्ही बघता, एक्सपायर्ड ड्रग असतात किंवा एखादं सायटोटॉक्सिक मटेरियल असतं जे स्पिल झालेलं असतं, किंवा ॲनाटॉमिकल वेस्ट म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर जे बॉडी पार्ट किंवा शरीरातले अवयव हे विल्हेवाट लावायचे असतात, ते त्यात भरले जातात. तर त्याची विल्हेवाट कशी लावली जाते? इन्सिनरेशन म्हणजे त्याची राख केली जाते संपूर्णतः. तर अशा प्रकारे हे BMW म्हणजेच बायोमेडिकल वेस्ट हे आपल्या BMCने दिलेल्या मार्गदर्शक
म्हणजेच गाईडलाईन प्रिन्सिपलनुसार 48 तासात त्याचं BMCला द्यायचं असतं आणि मग ते पुढे त्याची विल्हेवाट लावतात योग्य पद्धतीने. आता पुढे हॉस्पिटल इन्फेक्शनसाठी परत काही जे हॉस्पिटल प्रक्रियेमध्ये इन्फेक्शन कंट्रोल करण्याकरता अजून जे काही घटक आहेत ते पण आपण एक एक बघून घेऊया. हॉस्पिटल लिनेन आणि लॉन्ड्री ते देखील त्याचा समावेश आहे. सॅनिटेशन, हॉस्पिटलच्या प्रिमायसेसचं सॅनिटेशन, गुड हाऊसकीपिंग, पेस्ट कंट्रोल, ट्रेनिंग आणि एज्युकेशन. तर ह्या सगळ्या माध्यमातून हॉस्पिटलचं इन्फेक्शन कंट्रोल केलं जातं. आता निडल स्टिक इंजुरी आपण बघणार आहोत. आता निडल स्टिक इंजुरी झाल्यावर काय करायचं? निडल स्टिक इंजुरी झाल्यानंतरची जी प्रक्रिया असते ती सेफ्टी प्रोसिजर म्हणून आपण फॉलो करायची असते. ही आपली एक जबाबदारी आहे. तर आता सेफ्टी प्रोसिजर म्हणजेच काय करायचं? तर घाबरू नका. आता जिथे आपल्याला निडल लागलेली आहे ती जागा कुठल्याही प्रकारे प्रेशर देऊन दाबू नका, कारण उलट प्रेशर आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्लड बाहेर येण्याच्या ऐवजी आतमध्ये जाऊ शकतं आणि ते इन्फेक्शन आपल्या शरीरात पोहोचू शकतं. सरळ सोप आणि वॉटर घ्यायचं आहे आणि हात धुवून काढायचा आहे. लगेचच कॅज्युअल्टीला रिपोर्ट करायचं आहे आणि त्याला संपूर्ण आपली हिस्ट्री सांगायची आहे. निडल स्टिक इंजुरी आपल्याला कशी झाली. आपण काही हेपॅटायटिस बी इंजेक्शनचं लसीकरण केलेलं आहे का? मग ते आपलं ब्लड हे टेस्टिंगसाठी जाणार. आता जास्तीत जास्त 20 जे पॅथोजेन्स असतात ते आपल्या शरीरात ट्रान्समिट होऊ शकतात या निडल इंजुरीमुळे. म्हणून ही आपण दक्षता घेणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या नर्सेस आहेत. तर त्या नर्सेस त्या त्या प्रकारे आपापली जबाबदारी पार पडत असतात. जसं डायबिटीससाठी एंट्रोस्टोमल नर्स असते, त्यानंतर पोडियाट्रिक नर्स असते, पेन मॅनेजमेंट नर्स असते, डायबेटिक केअर नर्स असते, फूड केअर नर्स असते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सेसच्या स्पेशालिटीनुसार त्यांच्या फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. स्पिल मॅनेजमेंट. आता इन्फेक्शन हे स्पिल झाल्याने पण होऊ शकतं, म्हणून इन्फेक्शन कंट्रोल करण्याचा अजून एक फॅक्टर म्हणजे स्पिल मॅनेजमेंट. तर हे स्पिल मॅनेजमेंट काय असतं? स्पिल म्हणजेच काय? गळती, रिसाव, त्याला म्हणतात स्पिल. आता ह्या स्पिल मॅनेजमेंटला करण्याकरता आपल्याकडे स्पिल किट आहे. या स्पिल किटमध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा समावेश असतो की ज्याने आपण हे स्पिल आटोक्यात आणतो. म्हणजेच PPE, ग्लव्ज, गाऊन, गॉगल, फेस मास्क, त्यानंतर न्यूट्रलायझर्स असतात, त्यानंतर आपल्याकडे असतं फोर्सेप असतो, डस्ट पॅन असतात, BMWनी दिलेल्या गाईडलाईननुसार त्या बॅग्स असतात, एक टॅबलेट असते सोडियम डायक्लोरो आयसोसायन्युरेट, ज्याचा आपण द्रव पदार्थात रूपांतर करून नंतर ते त्या स्पिलवर उपयोग त्याचा होतो. तर अशा प्रकारच्या या सगळ्या स्पिल किटमधल्या वस्तूंचे आपण उपयोग त्या झालेल्या गळतीवर नियंत्रण मिळवण्याकरता त्याची उपाययोजना करतो. तर आता आपण पाहणार आहोत स्पिल मॅनेजमेंट कसं करायचं. तर स्पिल मॅनेजमेंट करण्याकरता समजा आता धरा की एखादं स्पिल झालेलं आहे. आपल्याकडे सायटोटॉक्सिक म्हणजे कॅन्सरचे ड्रग्ज असतात. एखादं फुटलं आणि त्याचं स्पिल झालं तर आपण काय करणार? उपाययोजना म्हणून पहिली खबरदारी घ्यायची आहे. PPE किट घालायचे, ग्लव्ज, गॉगल, गाऊन, प्लास्टिक ॲप्रॉन, त्यानंतर फेस मास्क, हे सर्व PPE पदार्थ किंवा किट मधले असणारे जे काही घटक आहेत त्यांचं परिधान करायचंय. त्यानंतर आजूबाजूचा स्पिलच्या आजूबाजूचा जो काही एरिया आहे, परिसर आहे, तो कव्हर करून घ्यायचा. तिथे सूचना फलक लावायचा की इथे डेंजर होऊ शकतो, तर इथे कोणी आजूबाजूला फिरकू नका. तर असा सूचना फलक सायनेज लावायचा. फुटलेल्या ज्या काचा असतील आजूबाजूला त्या गोळा करण्याकरता काय वापरायचं? फोर्सेप. त्या फोर्सेप म्हणजे त्या चिमट्याने
त्या फुटलेल्या काचा गोळा करून त्या त्या बॅगांमध्ये भरायच्या. पेपर टॉवेलने स्पिल झालेला एरिया कव्हर करायचा, म्हणजे त्याच्यावर पेपर टॉवेल त्या स्पिलवर टाकायचंय. त्यानंतर टॅबलेटने बनवलेलं सोडियम डायक्लोरो आयसोसायन्युरेट याचं मिश्रण त्याच्यावर घालायचंय. 15 मिनिटं ते मिश्रण सुकू द्यायचंय. आता स्पिल सर्व स्पिल एरिया क्लीन करायचा आहे आपल्याला. आता गळती जर जास्त झालेली असेल, मोठ्या प्रमाणावर स्पिल झालं असेल, तर तिथे मॉप मारायला लागणार. त्या त्या प्रकारचे स्पिल त्या त्या प्रकारे त्या त्या बॅगेत त्याचे विल्हेवाट लावायचं. आता हे स्पिल होताना किंवा करताना किंवा कुठल्याही वेळी जर आपल्या डोळ्यात किंवा आपल्या स्किनवर ते उडालं, तर मग काय करायचंय, आय स्प्लॅश करायचं, म्हणजे डोळे आपले पाण्याने धुवायचेत. किंवा स्किनवर झालं असेल तर लगेचच आपल्याला कॅज्युअल्टीत जाऊन त्यावर उपचार घ्यायचा किंवा तिथे जाऊन आपल्याला रिपोर्ट करायचं. तर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे आय स्प्लॅश झाल्यानंतर किंवा स्किन स्प्लॅश झाल्यानंतर तात्पुरता उपाय म्हणून हे आपल्याकडे स्किन स्प्लॅश किंवा आय स्प्लॅशचं एक युनिट लावण्यात आलेलं आहे आणि त्या युनिटच्या इथे पाण्याचा वापर करून आपण ते आपल्या आय स्प्लॅश आणि स्किन स्प्लॅशवर तात्पुरतं नियंत्रण मिळवू शकतो. तर आपल्याकडे स्पिल किट ठेवलेलं आहे, ते त्याचं एकदा जागा बघून घ्या आणि त्यानुसार गरज पडली तर त्या स्पिल किटचा योग्य उपयोग करा. आता UP आणि BVP. आता UP म्हणजे काय, युनिव्हर्सल प्रिकॉशन्स, म्हणजे जगात सर्व हॉस्पिटल या एकाच नियमानुसार चालतात. युनिव्हर्सल म्हणजे कुठलंही प्रिकॉशन घेताना सगळेजण एकाच पद्धतीने विचार करतात. तसंच BBP म्हणजेच ब्लड आणि बॉडी फ्लुइड प्रिकॉशन्स. आता हे आपल्याला काय सांगतात, जागतिक हॉस्पिटलच्या मानण्यानुसार किंवा त्यांच्या धोरणानुसार, मानकानुसार आपण युनिव्हर्सली म्हणजे जागतिकरित्या एकाच प्रकारच्या प्रिकॉशन्स म्हणजे काळजी घेतो. काय तर सर्व पेशंट हे इन्फेक्टेड आहेत असंच समजायचं. सर्व बॉडी किंवा ब्लड फ्लुइड्स आहेत ते पॅथोजेन्स किंवा रोगाणूंमुळे कॉन्टॅमिनेट झालेले आहेत, प्रदूषित झालेले आहेत असंच समजायचं. सर्व ज्या निडल किंवा शार्प्स आपल्याला दिसतील त्या पण प्रदूषितच झालेल्या आहेत, इन्फेक्टेड झालेल्या आहेत असंच समजायचं. एखादा पेशंट HIV आहे पण तो दिसताना एकदम नॉर्मल दिसतोय, तर ही आपण काळजी एका हेल्थकेअर वर्करनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. युनिव्हर्सल प्रिकॉशन. आणि कुठलंही ब्लड बॉडी फ्लुइड जर त्या जमिनीवर पडलेलं असेल तर ते हायली इन्फेक्शन्स आहे, त्याला इन्फेक्शन असेलच असंच समजून चालायचंय. म्हणजेच आपण त्या अलर्ट मोडमध्ये राहतो आणि इन्फेक्शन आपल्यापर्यंत येऊ देत नाही किंवा त्याच्यावर वेळीच कंट्रोल केला जातो. तर धन्यवाद. क्वालिटी हेल्थ केअर फॉर ऑल.